निर्वीला आम्ही घेऊन गेलो होतो लॅबमध्ये या कारणास्तव की तिला शाळेमध्ये ब्लड रिपोर्ट हवा होता आणि तिला नुकतंच सांगून आणलं होतं की आपल्याला ना ब्लड रिपोर्टसाठी जायचं आहे. तर म्हणे ठीक आहे मम्मी चल आपण जाऊया म्हणून. तर लॅबमध्ये गेलो, नुकतेच बसलो होतो. आम्हाला दिली होती रिसिप्ट आणि बाहेर थांबायला सांगितलं होतं. मग नंतर आतमध्ये घेतली. निर्वी बसले आपली वाट बघत कधी कोण येते मला ट्रीटमेंट द्यायला. तोपर्यंत मी म्हटलं जस्ट ॲज क्लिक करून घ्यावं व्हिडिओ. आणि नंतर ते आले, डॉक्टर आले. त्यांनी चेक केलं. ती काही नस काही अशी मिळत नव्हती प्रॉपर अशी. फर्स्ट हँडला लावून घेतलं होतं उजव्याला, चेक केलं त्यांनी पण प्रॉपर काय अशी मिळाली नाही. आणि ती आपली तिला मजा वाटत होती. त्या आस्किंग क्वेश्चन्स काही प्रश्न विचारत होते तिला की तू जेवत नाही का, तू एवढीशी बारीक कशी काय, मग मूठ अशी जोरात बंद कर एकदम जाम, असं सोडू नकोस म्हणून, लूज सोडू नको. तरी दोघं पण घाबरली होती जी तिला इंजेक्शन लावायला आले होते ना. निर्वी एकदम रिलॅक्समध्ये होती. डॉक्टर काम करत होते त्यांचं ते करायचं आणि ही पण घाबरली होती. ही म्हणाली मी काय स्वतः हे करणार नाही, नर्सेस ते ब्लू ड्रेसमध्ये. आणि नंतर मग डॉक्टर आले आणि त्यांनी ते केलं. फक्त तर ते राईट हँडला काय लागलंच नाही आहे. मग त्यांनी निर्वीचं ते काढलं आणि मग त्यानंतर त्यांनी लेफ्टला लावल्यानंतर ती बघत होती की काय करतात एक्झॅक्टली काय होते. पण मी तिला थोडा अंदाज दिला होता की तुला इंजेक्शन लावणार आहे तर तू काय ओरडू नको. आणि हिच्याबरोबर हे पहिल्यांदाच झालेलं नाही, भरपूर वेळा झालं, त्याच्यामुळे तिला अनुभव आहे त्या गोष्टीचा. आणि ती शांतपणे आपली इंजेक्शन लावून घेत होती. इंजेक्शन डॉक्टरांनी दिलं तोपर्यंत रिलॅक्समध्ये होती, काहीच नाही, रड नाही, ओरड नाही, काही नाही, व्यवस्थितपणे आपली बघत होती. तर डॉक्टर म्हणत तू इकडे बघू नको, तू तिकडे तोंड करून बघ. तरी देखील आपल्या हसत बघत होती काय चाललंय, काय करतायत ते. आणि ते आपले त्यांना विचारपूस करत होते की मेहंदी कशी लावली, कुठल्या हाताला लावली, असं तसं. तिने मेहंदी काढून गेली होती. ते विचारपूस करत होते. आणि निर्वीच्या तोंडातून एक शब्द पण येणार. मस्तपैकी तिने इंजेक्शन लावून घेतलं आणि गप्प बसली.